मी शाहू महाराजांच्यावर 5 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख लिहिलेला होता. त्यावेळी असं म्हटलं होतं की हा राजा 100 वर्षे पुढं पाहणारा राजा होता. म्हणजे 100 वर्षानंतर सुद्धा आजच्या काळात जो राजा समकालीन वाटतो, म्हणजे आजच्या काळात हा राजा होता किंवा 100 वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी जे निर्णय घेतले ते निर्णय आजच्या काळात सुद्धा जितके तंतोतंत लागू होतात, त्या अर्थानं हा राजा 100 वर्षापूर्वीचा नव्हता, आजच्या काळातला सुद्धा समकालीन, आजच्या काळात सुद्धा राज्यकर्त्यांनी ज्याचं निर्णय पुढं समोर ठेवून पुढची वाटचाल करावी, निर्णय घ्यावेत, इतका महत्त्वाचा हा राजा होता असं मला वाटतं. आणि राजा म्हणजे जी राजाची संकल्पना होती, छत्रपती शिवाजी महाराजां ही आपलं मूळ प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या पासून एकूण महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक राजकीय सगळाच इतिहास सुरू होतो. कारण काळाचा अभ्यास करताना आपल्याला आधुनिक काळाचा विचार करतो, त्यावेळी आधुनिक काळात आपल्याला महात्मा फुल्यांच्यापर्यंत जावं लागतं आणि आपल्या मूळ प्रेरणा शोधायच्या असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यंत जावं लागतं. त्या अर्थानं आपण शिवाजी महाराजांच्यापासून ज्यावेळी सुरुवात करतो, शिवाजी महाराज हा पुन्हा शिवाजी महाराजांच्या संदर्भात मी नेहमी सांगतो, आपण शिवाजी महाराज नीट समजून घेतलं तर लक्षात येतं की या जगातला पहिला धर्मनिरपेक्ष किंवा पहिला सेक्युलर राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज होते. सेक्युलर ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून, आपल्या राज्यकारभारातून प्रत्यक्ष अस्तित्वात आणली, असं माझं त्या संदर्भातलं व्यक्तिगत मत आहे. त्या संदर्भात प्रत्येकाचं कुणाचं काय वेगळं मत असू शकतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार हा आपल्या डोळ्यासमोर आहे. राजा म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासमोर येतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला राजा म्हणून सिंहासनावर बसलेले दिसत नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज हे राजा म्हणून आपल्याला घोड्यावर बसून आपल्या संपूर्ण प्रांतात घोडदौड करताना दिसतात. शत्रूशी स्वतः तलवार हातात घेतलेले आणि घोड्यावरून घोडदौड करणारा राजा दिसतो. त्या अर्थानं आपल्यापुढं राजाची जी नंतरच्या काळातली एक आपली प्रतिमा आहे, राजा म्हणजे सिंहासनावर बसलेला, राजा म्हणजे ऐशाराम करणारा, राजा म्हणजे अनेक राण्या, पट्टराण्या, आवडती राणी अशा सगळं गोतावळ्यात राहणारा. मुळात या सगळ्या संकल्पना आधीच्या काळातल्या राजांनी रूढ केलेल्या असताना, म्हणजे शाहू महाराजांच्या आधीच्या काळातल्या राजांनी, त्याच सुमारास छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्यासारखा एक राजा येतो आणि राजा ही संकल्पनाच बदलून टाकतो. त्यामुळं मला वाटतं 1919 साली उत्तर प्रदेशातल्या कुर्मी समाजानं कानपूरमध्ये या राजाला राजर्षी अशी ही पदवी दिली. राजा आणि ऋषी, फक्त राजा नव्हे, राजा आणि ऋषी ही संकल्पना आहे. त्यामुळं शाहू महाराजांना राजर्षी शाहू महाराज असं म्हटलं जातं. म्हणजे फ्रेझर हे छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराजांचे गुरु होते. तर या फ्रेझरनी त्यांना सांगितलेलं होतं, या गुरूंनी, की तुला तुमचं राज्य समजून घ्यायचं असेल, लोकांच्या वेदना समजून घ्यायच्या असतील, लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे असेल, तर तुम्हाला तुमचं जे संपूर्ण संस्थान आहे त्या संपूर्ण संस्थानात फिरावं लागेल. आणि या राजानं आपलं जे संपूर्ण संस्थान होतं ते संस्थान फिरून घेऊन, समजून घेऊन, तिथली माणसं समजून घेऊन, तिथल्या माणसांच्या जगण्याच्या पद्धती समजून घेऊन, त्यांची संस्कृती समजून घेऊन, त्यांची दुःख समजून घेऊन, त्यांचे प्रश्न समजून घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे शाहू महाराजांच्या दृष्टीनं एक महत्त्वाची गोष्ट अशी की शाहू महाराज हे राजे असले तरी ते इंग्रजांच्या काळातले राजे होते. म्हणजे एका राजानं कोणतंही बंधन नसताना स्वतःच्या राजवटीत खूप काही करणं वेगळं असतं, पण इथं इंग्रजांची राजवट आहे आणि इंग्रजांच्या राजवटीत आपलं एक संस्थान सांभाळणारा राजा आपल्या अधिकारात इतकं प्रचंड काम करू शकतो, हे मला वाटतं खूप अद्भुत आणि जगाच्या इतिहासातलं फार मोठं काम आहे. त्यामुळं अन्य कुठल्याही राजांच्यापेक्षा आपल्याला राजर्षी शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे दोन राजे जगाच्या भारतातच नव्हे जगाच्या पाठीवर खूप वेगळे आणि एकूण माणसाकडं माणूस म्हणून बघणारे, माणसाचं जगणं समृद्ध करणारे राजे म्हणून ओळखले जातात आणि त्या अर्थानं खूप महत्त्वाचे राजे यांना मानलं जातं.